खूप चांगली ही क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेची जर चर्चा केली तर प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती, ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलं जात आहे. समसमती ट्रॉफी मात्र पाहतोय. कोणते दोन संघ असतील हे करंडक उचलण्यासाठी मात्र सज्ज असतील. चॅम्पियन संघ कोण असेल उत्सुकता प्रत्येकाला आहे. परंतु तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे क्वालिफायर 1 ची मॅच चला मी विनंती करेल टीम 3:17 झाले, भरपूर वेळ घेतला. आता अंपायर्स विनंती करेल चला लगेच टीमला विनंती करा की क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण की पॅनलाइज करावं लागेल. असं कोणताही टाइमपास करू नका, थोडासा स्पीडअप घ्या. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत, 1 ओव्हर ऑलरेडी कमी केली आहे. बघा अजून एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल सोडून दिलाय, लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला हा बॉल व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. अवांतर धाव संख्येने मात्र संघाचं खातं अकाउंट श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल अवांतर हाताळलाय सोमा याने. अनुभव भरपूर आहे या गोलंदाजाचा, परंतु समोर देखील आपण पाहायला गेलं तर भरत कुराडे. बिग हिट करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता, पंचांकडे अपील. विकेट, फलंदाज बाद. बॅक टू दी पॅव्हेलियन. यशवंत साळुंके साहेबांकडनं मयूरने जरा 1000 रुपयाचं पारितोषिक. वेगाने टाकलेला बॉल, बॉल पाठीमागे चाललाय. डी झोन मध्ये 1 धाव. SRJ स्पोर्ट्स सूरज यांच्याकडनं मयूरच्या 50 साठी 1111 रुपयाचं पारितोषिक. सोमाचा पुढचा बॉल मयूर साठी. गती परिवर्तन, गती परिवर्तन. टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे. पहिलं षटक हाताळतोय. या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाज सोमाचा. ओहो, बिग हिट केलाय. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. शॉर्ट पुल, पुल होते सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. कमी पडते ओरडा यार, कमी पडते. नाही जिंकायचं. या 8 या धावसंख्येवरती टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन तैनात आहे, तिथे चांगला डॉट बॉल येतोय. 8 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली आहे. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार मात्र आपण अनुभवत आहे. तिसऱ्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा, क्वालिफायरची पहिली मॅच. इथे विकेटची
अद्वैत जाऊया मॅचच्या दिशेने. तरी मोठी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. आता युनिट नंबर 4 मध्ये प्रमोद दाखल झालाय, परंतु राजेश आहे. राजेश वरती नजरा असतील. पहिल्या डावामध्ये कुठेतरी धावसंख्या उभारण्याचा मानस त्याच्या डोक्यामध्ये असेल, कॅल्क्युलेशन असेल. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर नितीन कदम यांचा टाकलाय. पंचांकडे लावड अपील देखील केली गेली. अपील मध्ये उत्साह होता, परंतु पंचांनी अपील खारिज केली आहे. चांगला कमबॅक या बॉल वरती करत असताना सूरज अप्रतिम गोलंदाजी. दुसरं षटक हाताळतोय, परंतु समोर राजेश कुराडे. ओहो, पायावरती आदळलाय. ओव्हर पिच. 21 धावा धाव फलकावरती लागतात. 21 खोदून काढलाय. ड्राईव्हचा झालाय बरोबर, परंतु अगदी पॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकामध्ये, परंतु एकच धाव. सिंगल आली. सिंगलच्या 23 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 23 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती. धावा धाव फलकावरती लागत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांची ही मॅच आहे. अजूनही 2 षटक बाकी आहेत. मिडल ओव्हर मध्ये बाबूराव आलेत. हो, पहिलाच बॉल हुक केलाय. बॉल पाठीमागे चाललाय आणि इथे महत्वाची विकेट. राजेश कुराडे माघारी जात असताना बॅक टू द पॅव्हिलियन. बॉस शिव जाधव मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. अगदी यष्ट्यांच्या जवळून गेलाय आणि इथे क्लीन फोल्ड. यष्ट्यांवरती आदळलाय. धडक घेतलीये यष्ट्यांवरती. काठी काढलीये. दांडी गुल केलीये. वेगाने टाकलेला हा बॉल. हा ऍक्शन रिप्ले. यॉर्करचा प्रयत्न, भन्नाट यॉर्कर बाबूरावच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मस्त स्कोर काढाय. रवी आलाय. आकुडप्याचा बॉल होता. दिशा दिली आहे. मिड ऑफ तैनात नाहीये, परंतु स्वतः बाबूराव जात आहेत. बॉल कॅरी करतायत. एक डाव स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक मात्र आहे अर्थातच प्रमोदकडे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन स्कोर कार्ड. चांगलं षटक मिडल ओव्हर मध्ये. बाबूरावने आतापर्यंत 2 विकेट मात्र घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय बाबूरावला. व्हाईट बॉलचा इशारा नितीन कदम यांच्या माध्यमातून. आकुडप्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप करत असताना बाबूराव
काय गोलंदाजी राहिली आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय प्रत्येक बॅटरला. ओहो, पुन्हा एकदा ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न. जास्त काही मिळणार नाही. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. काय गोलंदाजी राहिली, काय लाईन लेंथ आणि टप्पा हाताळलाय. मिडल ओव्हर मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी अर्थातच कॅप्टन बाबूरावच्या माध्यमातून बाबूराव पाटील की गाजवणारी ही गोलंदाजी. ओहो, मोठ्या फटक्यासाठी गेले. 3 साइड आउट. क्षेत्ररक्षक आहे आणि हार्दिक पांड्या रवी बोरगेच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट षटकार. चला, टीम मीटिंग नको, विनंती करेन टीम मीटिंग नको. मॅच कंटिन्यू करायचे, मॅचला गती द्यायची. बघा, 3 षटक संभवत झाले. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 32, लॉस ऑफ दी 4 विकेट. अंतिमचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये स्लॉगिंग षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र कोणता वापरला जातोय. टीमची धावसंख्या 32 झाली आहे. 4 गडी गमावलेत आतापर्यंत रॉयल किंग्स या संघाने. परंतु आता आपण जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आणि रवी आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा धावफलकावरती जमवले जातील हे कॅल्क्युलेशन दोन्ही बॅटरच्या डोक्यामध्ये सुरू आहे. परंतु गोलंदाज अगदी प्रणव निकम आलाय. अंतिमचं षटक हाताळण्यासाठी 32 धावा धावफलकावरती. पहिला बॉल प्रणवचा, प्रमोद सडी. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय. बॉल अडला जातोय. एकच धाव, सिंगल मात्र येते रॉयल किंगच्या खात्यामध्ये. टीमच्या खात्यामध्ये 1 धाव मात्र येईल. टीमची धाव संख्या 33. 33 धावा धावफलकावरती मात्र लागल्यात. स्ट्राइक रोटेट झाली आहे. रवी बोरगेकडे स्ट्राइक आहे, परंतु त्याच्या समोर एक कडवं आव्हान. प्रणव निकम जो जिंकणार आहे तो मात्र फायनलची तिकीट मिळवेल. जो हरणार त्याला आणखीन एक संधी असेल. ओहो, बैठक फटका सजवायचा होता, परंतु जास्त काही मिळणार नाहीये रवीला. एकच धाव मात्र प्राप्त होईल. संघाच्या खात्यामध्ये देखील 1 धाव मात्र ऍड होईल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 34. या धाव संख्येवरती 34. 34 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिमचं षटक 2 बॉल झालेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे अंतिमच्या षटकातला. त्यामुळे मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर केला जाईल रवीकडनं आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच प्रणव करेल. हो, मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. दुसरा धावेचा प्रयत्न. विकेट किपर एंड कडे केलाय थ्रो, परंतु फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 36 36 धावा. तीन बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. ओहो, जबरदस्त स्ट्रोक मिड विकेटला. ओहो, इथे कॅच ड्रॉप. कॅच झाली आहे ड्रॉप. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. सिंगल येते. 37 धावा. कलावती 11 त्यांच्या विरोधात रॉयल किंग्स. क्वालिफायरची पहिली मॅच.
ओहो वेगाने टाकलाय. वेग आणि वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज प्रणव निकम. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 37. शेवटचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय आणि शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल आणि लक्ष असेल ते म्हणजे 38 धावांचं. टीमची धावसंख्या 37. लक्षाचा पाठला करायचा आहे कलावती 11 या संघाला. 38. जास्त वेळ न घेता रॉयल किंग आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊयात. SK वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात अर्थातच स्वर्गीय समीरबाई डिगे प्रतिष्ठान. कॅप्टन विनंती करेन की आपण यायचंय लगेच. आपण टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. SK वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय समीरबाई डिगे प्रतिष्ठान. टीम कॅप्टन या आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया लवजी जाधव सरांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आशिष सर. आणि खूप दिवसानंतर मात्र अनिकेत दादांचं आगमन झालंय. वेलकम सुस्वागतम. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये शेट म्हणजे अर्थातच अनिकेत दादा आपलं सहर्ष स्वागत. आणि सरपंच पहा अगदी सरपंच काय करतायत तिथे टोपीच्या मागे काय कळत नाहीये. कारण पहा सरपंच यांना दाखवलं जाते आणि बॉसच्या भाषेत बोलायचं गेलं तर बॉसचा लाडक्या तात्या विंचू. पहा हेअरस्टाईल पहा आणि ज्या प्रकारची त्यांची स्माईल आहे ना तात्या विंचूची. माझा छकुला नाहीये तो गौतमीच्या स्माईलपेक्षा पण त्याची स्माईल चांगली आहे. म्हणजे गौतमी देखील त्याच्या प्रेमात पडेल. पहा कॅप अगदी आता मात्र तो ज्या प्रकारे स्माईल लपवतोय पण सरपंच या स्माईलच्या प्रेमामध्ये खूप लोक आहेत. खूप जास्त मुली असतील कदाचित. नाव बॅक टू क्रिकेट. अत्यंत महत्वाची मॅच आणि एका बाजूला विचार केला तर रॉयल किंग शैलेशदादा पवार साहेब गणेशदादा देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला कलावती 11 कुसुणगावचे व्यावसायिक अनिलदादा पवार साहेब यांच्या मालकीचा संघ. पाठलाग करायचा आहे 38 धावांचा 38 रन्स टू विन. 24 चेंडूमध्ये 38चा पाठलाग केला जाईल का? कारण अत्यंत महत्वाची मॅच. क्वालिफायर म्हणजे जो संघ हा सामना जिंकेल तो सरळ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि सलगच्या दुसऱ्या वर्षी रॉयल किंग अंतिम फेरी खेळेल का? पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीगचं हे पायस आहे. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर जर हा सामना जिंकला कलावती 11ने तर ते अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकतात. संधी आहे दोन्ही संघांना देखील. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. बाबूराव पाटील आयकॉन खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम चिंती. आणि दुसऱ्या बाजूला चॉईस खेळाडू सूरज शिंदे. या वर्षीची कुसुण प्रीमियर लीग गाजवणारा हा खेळाडू मिस्टर KPL. मी कौतुक करेन ज्या प्रकारे कलावती 11 संघाच्या खेळाडूंनी गोलंदाजी केली आहे. कारण कालचा दिवस त्यांनी संपूर्णपणे गाजवला होता. आजचा नवीन दिवस नवीन सुरुवात. परंतु जो रिदम होता कालच्या दिवसाचा तो नेहमी सातत्याने या मॅचमध्ये देखील ठेवलाय. आणि पहिल्या षटकासाठी गोषटवाडी गावाकडून क्रिकेट खेळणारे खेळाडू अक्षय आखाडे
मॅचला मजा येईल कारण 38 धावांचं लक्ष आहे, परंतु मॅच रंगतदार होईल. आता जर तुम्ही हा सामना जिंकलात तर सरळ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहात. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 38चं लक्ष. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. ज्या प्रकारे या डावाची दुसऱ्या सुरुवात होत असताना अवांतर चेंडूने मात्र सुरुवात झाली. मॅच ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये कमी धावसंख्या झाली, आता पाऊस देखील थांबलाय, सुकी सिमेंटची खेळपट्टी झाली असेल, बॅटिंग करणं कदाचित सोपं असेल, परंतु अक्षय आखाडे आजचा दिवस त्यांनी चांगला गाजवलाय. फुललेचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड खोदून काढलाय. लॉंग ऑन आहे तैनात. प्रमोद कदम वेगाने आलेत. त्याच्या आधी सनी कदम वेगाने येत असताना दोन्ही सळवेचे खेळाडू आहेत. आणि सनी कदम एक असे खेळाडू की सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या रॉयल किंगचा. कालच्या दिवसामध्ये अजय खांडेकर यांनी तो पकडलेला झेल, त्यानंतर अमित कदम यांनी पकडलेला झेल काल चर्चेमध्ये राहिलेला विषय. आणि आज शैलेश काळे यांचे 71 धावांची झंझावाती खेळी. काही गोष्टी राहिल्या त्या पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये. डाऊन द लेग साइड चेंडू सोडून दिलाय. चांगलं फुटवर्क अगदी बाबूराव पाटील यांचं व्हाईट बॉल. कारण बाबूराव पाटील काल त्यांची बॅट शांत होती, परंतु ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली पहिल्या डावामध्ये, भरत कुराडे राजेश कुराडे ही आघाडीची जोडी मात्र या सामन्यामध्ये अपयशी ठरले. आणि त्याचं कारण रॉयल किंग कमी धावसंख्या नोंद केली. हाफ टॅकर चेंडू आपटी बार, उसळता चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 1 पर दी ओव्हर. म्हणजे तुम्ही या षटकातील उसळता चेंडू हाताळलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी रणनीती आहे रॉयल किंगची. पहिला चेंडू झालाय, 4 चेंडू 4 धावा धाव फलकावर. पाठलाग करते 38चा टीम कलावती 11. स्वतः संघ मालक अनिल दादा पवार साहेब खास पुण्यावरून आपल्या तालुक्याच्या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचा संघ खेळतोय एलिमिनेटर राऊंड मध्ये. फुललेंचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. बाबूराव पाटील पाटलांची पॉवर. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. पीटीआर बीपीएल षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. फुललेंचा चेंडू बाबूराव पाटील यांची हाय बॅकले बॅट स्विंग आणि रबर बॉल वरती 6 धावांची मोहर उमटवली होती. 10 धावा धाव फलकावर. तिसरा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगलं टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत शिवाजी द बॉस काऊ कॉर्नरला तैनात. एका धावेवर समाधान मानावं लागेल बाबूराव पाटील त्यांच्या साथीला सूरज शिंदे. चांगली मॅच पाहायला मिळेल निश्चितच, कारण दोन्ही संघांना अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचंय. निश्चितच तुम्हाला दुसरी संधी आहे, परंतु कोणाला पराभव आवडत नाहीये. प्रत्येकाला हा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये दाखल होण्याच्या मनसुबे असतील. सूरज यांनी खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला शिवाजी द बॉस. इथे मात्र पाय घसरला आणि त्याचा फायदा मिळेल सूरज शिंदे यांना. टीम कलावती 11 साठी चौकार. खेळाडूचं बॉटम हँड चांगलं असणं महत्वाचं असतं आणि तेच मात्र सूरज शिंदे. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. वेगाबरोबर दिशा कुठेतरी खराब आहे. सातत्याने चुका करत असताना अक्षय आखाडे या मॅच मध्ये व्हाईट बॉल. कारण अक्षय आखाडे यांनी आज दिवसभर चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु या नॉकआउटच्या सामन्यामध्ये कुठेतरी टप्पा हरवलाय का. 3 चेंडू अखेर 12 धावा. तुम्हाला संघ मालकासाठी तुमच्या संघासाठी चांगला खेळ करावा लागतो, कारण ज्या वेळेला तुम्ही प्रीमियर लीग खेळता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 17. 17 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडू अखेर 17 धावा धाव फलकावर. अद्याप 2 चेंडू शेष आहेत. 38चा पाठलाग करते टीम कलावती 11. आज कोण होईल मिस्टर पीटीआर बीपीएल याची उत्कंठा प्रत्येकाला आहे. गतवर्षी गणेश शिंदे हे नाव मात्र प्रत्येकाच्या लक्षात आहे. आणि या वर्षीचा पावसाळी हंगाम ही स्पर्धा कोण गाजवेल हे संध्याकाळी तुम्हाला उत्तर प्राप्त होईल. 5वा चेंडू. फुललेंचा चेंडू होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये.
गती पाहायला मिळाली अक्षय आखाडे यांची, चांगले यष्टीरक्षण रवी बोरगे यष्ट्यांच्या मागे. डॉट बॉल, 5 चेंडू अखेर 17 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शेष, 1 टू गो. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव सूरज शिंदे यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेर बिनगडी बाद 18. आता 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 20 धावा. सोपं समीकरण आहे. 18 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. एका बाजूला शैलेश दादा पवार साहेब, गणेश दादा देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ रॉयल किंग, गतवर्षीचा पावसाळी पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा विजेता संघ, आणि दुसऱ्या बाजूला अनिल पवार साहेब कलावती 11 हा संघ. 18 चेंडू मध्ये 20 धावा. चला मॅचला स्पीडअप करा. इथून जर रॉयल किंगला मॅच मध्ये यायचं असेल तर एखादं चांगलं षटक आणि ही भागीदारी फोडावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये तुमची सुरुवात कशी होते महत्वाचं नसतं, तर तुमचा शेवट कसा होतो हे खूप महत्वाचं. ओम साई MTC वर जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि पहा मैदानामध्ये देखील आता प्रेक्षक यायला चालू झालेत. काही प्रेक्षक झाडाखाली उभे राहून, काही प्रेक्षक अगदी गेटच्या समोर, काही प्रेक्षक लॉंग लेगला उभे आहेत. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा मित्रांनो, वेळ घेऊ नका. यानंतर मात्र बिग ब्लास्ट या रविवारचा धमाका पाहायला मिळेल. कराड 11 विपक्ष पाटण वॉरियर्स प्रेक्षणीय लढत. आणि या मॅच मध्ये 18 मध्ये 20 करायचे आहेत. 18 मध्ये 20, 18 मध्ये 20 म्हणजे इथून हा सामना कलाटी देणारा षटक हाताळला जाईल का? गोलंदाजी मार्कवर राजेश कुराडे, मॅन फ्रॉम गोषटवाडी. महत्वाचं षटक असेल रॉयल किंग साठी. 18 मध्ये 20. बाबूराव पाटील ऑन स्ट्राईक. आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार. बाबूराव शंकर पाटील जिंती गावचा ब्रँड दाखवणारा धमाकेदार PTR BPL षटकार. ही खासियत आहे बाबूराव पाटील यांची, कारण खराब चेंडूचा खरपूस समाचार. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर केलं आणि काय फटका सजवलाय. स्लॉक स्वीप, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा धमाका. बाबूराव पाटील सेट ऑन फायर. दादासाहेब जाधव साहेबांचं स्वागत करणारा येतोय धमाकेदार बिग ब्लास्ट. इट्स अ ह्यूज हिट षटकार. 16 मध्ये आता 8 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं केलं जाते. सलगचे 2 चेंडू, सलगचा तिसरा 3 in a row. अक्षय होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अगदी चेंडूचा अंदाज येण्याचा प्रयत्न फसला आणि त्यांना चेंडू समजलाच नाहीये. आणि इथे मात्र सलग तिसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. धावा मिळतील 4. PTR BPL चौकार. खराब गोलंदाजी. 15 चेंडू मध्ये आता 4 धावांची आवश्यकता. मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. बाबूराव पाटील ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. इथे मात्र 1 धाव प्राप्त होतील. बाबूराव पाटील नाबाद 25. टीमची धावसंख्या धाव फलकावर 35. 3 धावांची आवश्यकता. अंतिम फेरीमध्ये दाखल होईल का कलावती 11? पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये विजयासाठी 3 ची गरज. 3 धावांची आवश्यकता असताना ऑन साइडला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला. चांगला चेंडूला फिरवला. डॉट बॉल. सूरज शिंदे दुसऱ्या बाजूला बाबूराव पाटील. बाबूराव पाटील यांनी या डावामध्ये नाबाद 7 चेंडूमध्ये 25 धावा केल्यात आणि त्यांच्या बॅट मधून आले 3 षटकार 1 चौकार. दुसऱ्या बाजूला सूरज शिंदे. 1 टू गो. 3 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र प्लेड ऑन झालेत आणि पहिली विकेट प्राप्त झाले रॉयल किंग संघाला. आता 12 चेंडूमध्ये करायच्या 3 धावा. कलावती 11. 12 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच संपली नाहीये. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. राजेश कुराडे पंचांच्या डाव्या बाजूने फुललेला चेंडू हाताळला. खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला आणि इथे मात्र प्लेड ऑन झालेत. इन ॲट नंबर 3 नितीन पनाळे. काल त्यांनी आज नितीन पनाळे ज्यांनी कालचा दिवस गाजवला होता, आज मात्र त्यांच्यावर देखील नजर असेल.
12 मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 साठी रवी बोरगे. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर ज्या संघाने पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा पहिला सामना खेळला होता ते अंतिम सामना खेळतील का? कलावती 11 3 धावांची गरज. अकुट टप्प्याचा चेंडू वाढवा बाटने खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. सामना संपला नाहीये. 11 मध्ये 3. इथून एखादा चमत्कार होईल का? जर चमत्कार झाला तर नमस्कार केला जाईल, परंतु एक मोठा फटका. कलावती 11 अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकते. 3 धावांची आवश्यकता आहे. बाबूराव पाटील मॅच फिनिश करतील का? पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न, वाईट +1. आता मात्र धावांची बरोबरी केली गेली आहे. धावसंख्या झाले धाव फलकावरती 36. एका धावेची आवश्यकता विजयासाठी. अंतिम फेरी दाखल होण्यापासून 1 धाव दूर आहे टीम कलावती 11. एका धावेची आवश्यकता. हलक्या हाताने चेंडूला फक्त वळवलाय. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा संघ ठरतोय अनिल पवार साहेब यांच्या मालकीचा संघ कलावती 11.